यानंतर पुढची बातमी बघूयात। नाशिकमधील जे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण समोर आलेलं होतं त्या संदर्भात ही एक नवीन अपडेट समोर येते। नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये आता आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे। पुढची सुनावणी आता 27 एप्रिलला होणार आहे। नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणामधली एक अपडेट समजते। आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे आणि ही सुनावणी आता 27 एप्रिलला होणार आहे। फिर्याद दाखल झाल्यानंतर असंही दिसून आलं की 4-5 दिवसानंतर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ॲक्टचे पण कलम ॲड करण्यात आले होते आणि त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो अटकपूर्व जामिनाला कलम 18 जो होता पूर्वीचा, ती जी बाधा आहे, पहिले त्याच्यावर युक्तिवाद झाला की जरी कायदेशीररित्या बाधा असली तरी ती बाधा कायमची नसते। जर प्रथमदर्शनी फिर्यादमधले आरोप बघता अॅट्रॉसिटी ॲक्टचे कलम जर आकर्षित होत नसतील तर अटकपूर्व जामीन मिळतो, असे काही निवाडे आहेत, त्याच्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला।